हे काहीतरी काढून वाचणार, ते काहीतरी काढून वाचणार, काहीतरी बघत तरी राहणार, शेजारी जाऊन गप्पा तरी मारणार. असं म्हणणार नाही की 10 मिनिटं मिळाली आहेत ना बसून घ्या. ध्यासच त्याचा लागला पाहिजे की डोळे मिटायचे आणि निर्विचार अवस्थेत बसायचं. लिव्हिंग फ्रॉम मोमेंट टू मोमेंट, त्या क्षणात बसायचं. अहम आत्मा, बस. समर्थाने सांगितलं ना आता अहम आत्मा, एवढ्याच वर बसा ना, अहम आत्मा. किंवा गीतेने काय सांगितलं, आत्मसंस्थम मन कृत्वा न किंचिदापि चिंतये. आत्म्याच्या ठिकाणी मन ठेवा. भगवंतांनी काय सांगितलं, मय्येव मन आदत्सो मयी बुद्धिम निवेश. संपली साधनच, संपली सगळी. माझ्या ठिकाणी मन बुद्धी ठेव. आणि मन बुद्धी त्याच्या ठिकाणी ठेवली की मन सहजच आत्मरूप होतं, बुद्धी सहजच आत्मरूप होती. कारण त्याच्यातूनच ती आलेली आहे. ज्याच्यातून ती आलेली आहे तिला पुन्हा मूळ ठिकाणी नेऊन ठेवलं, काम झालंय. म्हणून ते आहे तरी परम सुगम म्हटलंय त्याने, पण होत नाही आहे. आणि म्हणून जीवनामध्ये सुद्धा प्रत्येक घटनेचं अंडरस्टँडिंग घेतलं पाहिजे. असं असं घडलं, पुण्याची एखादी काही घटना घडली, झालं 8 दिवस 15 दिवस त्याच्यावर इतका विचार आपला इतरांचा आहे. संत अनेक वचन सांगून जातात की अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. सांगितलं ना, पाठ म्हणतोय आपण, पण मग पुन्हा ते अहो याच्या पैशाचं काय झालं तर आता तुमच्या नशिबातलं जे असेल ते कोणी काढून घेत नाही. दुसऱ्याचं घ्यायला गेला तरी तुम्हाला मिळणार नाही. मग कशाला व्याप करायचा? शांत आपल्या ठिकाणी राहा ना. जे तुमचं आहे ते तुम्हाला आपलं पाहिजे आणि पाहिजे, वाढवडलार्जित पाहिजे. कशाला पाहिजे? तुझं आहे का? तुझ्या कष्टाचं आहे का? ते राहील. तर कष्टाचं सुद्धा राहील असं सांगता नाही. त्याच्यात देखील आपण कोणाचं देणं असू तो घेऊन जाईल, देऊन टाकायचं. ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट म्हटलेलं आहे दान ह्याच्यामध्ये, सज्जात येताना कुणाला द्यायचं असं नाही. ज्याचं जे असेल तर तो घेऊन गेला लगेच शांत. संत का शांत असतात हे सगळं अंडरस्टँडिंग त्यांना असतं. असं झालं ठीक आहे. अहो तर तुम्हाला छळतं, आम्ही पुष्कळ मंडळी रोज प्रॉब्लेम घेऊन येतच असतात. असं झालं तसं झालं, काय की अहो ती मला फार छळते. म्हटलं गेल्या जन्मी तू छळला असशील तिला, आता ते शेवून फिटून टाक सगळ्या. सासूबाईंची खूप सेवा करावी लागते. गेल्या जन्मी तू सेवा करून घेतलेली आहेस, आता त्यांची सेवा कर. कटकट करू नको, उलट भाग्य समज की मला सेवा करण्याची संधी मिळालेली आहे आणि ती सेवा कर. भगवंताची सेवा करायला आणि फिरू नको कुठं, त्याच्यात भगवंत आहे ना, त्याची सेवा कर. असं प्रत्येक गोष्टीचं आपल्याला योग्य त्या प्रकाराने विचार करता आला प्रश्न येत नाही. शांत बसलो, काय कशासाठी मन फिरायचं आहे, काय हवंय आपल्याला. महत्वाकांक्षा हा जो शब्द आहे हा परमार्थात चालत नाही. लक्षात ठेवा. ते राजकारणात आपण काय होत आहे, परमार्थ क्षेत्रात राजकारण आणतोय आज. जे वास्तविक राजकारण परमार्थाच्या पायावर व्हायला पाहिजे. पूर्वीचे जे देशभक्त होऊन गेले ते परमार्थाच्या पायावर त्यांनी देशाचं स्वातंत्र्य मिळवलं. आज परमार्थाच्या क्षेत्रात राजकारण येऊन तुमच्यापेक्षा आमचं का आमच्यापेक्षा तुमचं, त्याच्यात पुन्हा आणि तू पुढं का मी पुढं, कसा परमार्थ होणार विचार करा आपण. म्हणून विवेक पाहायला तो पुरुष आणि विवेक नाही तो पशु. समर्थांनी सांगितलं विवेकच नाही कुठे, कसं काय होणार. त्यामुळे लक्षात असं घ्यावं, ध्यानाला बसायचं म्हटल्यानंतर काही संबंधच नाही बाहेरचा, आपल्या देहाचा देखील संबंध नाही. काही सगळ्या उपाधी बाजूला टाकून बसायचं आहे आपल्याला. विश्वाची उपाधी नाही, देहाची उपाधी नाही, मी आतला मी, त्या 6शी मिळून शांत बसायचं आहे. 6 आहे, मी आहे, मी तोच आहे. आता ती प्रक्रिया ध्यानाची कशी आहे ती मात्र समजून घ्यायला पाहिजे. ते कसे पंचवायू वर घ्यायचे वगैरे हे जे आहे ते असं काही ह्याच्यामध्ये सांगता येणारी ती गोष्ट नाही. ती समोर समजून घ्यावी, त्याचा अभ्यास करा. लक्षात आहे ना. त्यामुळे हे मन जे आहे, हे मन जे व्याप करत असतं ते मन आणि प्राण दोन्ही लिंक कसे करायचे चिदाकाशात ते आपण समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळे ध्यान आणि मनाचं सांगितलं मी आपल्याला. आणि ध्यानाचं मी म्हटलं तसं शून्य अवस्था, निशून्य अवस्था आणि महाशून्य सत्ता, तिथपर्यंत आपल्याला पोचायचं. मग आपण म्हणाला काल शून्य अवस्था आली, आज निशून्य आली बहुतेक आणि उद्या महाशून्य.
12-12 वर्ष ते सुद्धा जर आपण साधना केली तर या वर्षात ह्या जन्मात जगायचं तर 40 वर्ष. मग आता आमचं कसं होणार? ह्या जन्मात जे करून ठेवाल ना ते पुढच्या जन्मात उपयोगी पडेल. कपाटात ठेवलेल्या साड्या दागिने वगैरे आपल्याला काही उपयोगी पडणार नाही आहे पुढच्या जन्माला, ते इथंच राहणार आहे. पण साधना जेवढी करू तेवढी आपल्याला पुढे उपयोगी पडणार आहे. लक्षात ठेवून जितकी आपल्याला साधना करता येईल ती करून घ्यायला पाहिजे. त्यामुळे ध्यानाचं आपल्याला सांगितलं. आता तिथून पुन्हा मागून उचित कर्मे आपण जे सांगितले ते उचित कर्मे आघावी. आता उचित म्हणजे योग्य, याचा अर्थ 4 प्रकारची कर्म असतात: नित्य, नैमित्तिक, काम्य आणि निषिद्ध. त्यापैकी काम्य आणि निषिद्ध शब्दाचा दोन्ही कर्माचा संपूर्णतः संन्यासच करायचा आहे, म्हणजे ती करायचीच नाही. आणि नित्य नैमित्तिक कर्म जे आहे, नित्य म्हणजे रोजची कर्म करतो ती, आणि नैमित्तिक म्हणजे काही सणवार आहे, काही घरामध्ये काही उत्सव असतील, काही कार्यक्रम असेल विशेष अशी, ती सगळी जी योग्य कर्म असतील ती करायची आहे आणि त्या कर्माच्या फळाचा त्याग करायचा आहे. पण 18व्या अध्यायात गीतेने जे सांगितलंय त्याग आणि संन्यास त्याच्यामध्ये आलाय. आता ही उचित आहे कर्मे आघावी. आघावी याचा अर्थ वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय, वैश्विक देखील जे जे काही कर्म आपल्या वाट्याला आले असतील त्या कर्मांना विहित कर्म म्हटलेलं आहे, स्वधर्म कर्म म्हटलेलं आहे. ती सगळी कर्म करायची. म्हणजे उचित शब्दाचा अर्थ कळला. कर्म आघावी, उचित कर्मे आघावी. तू आचरोनी, आचरायला सांगितले, करायला नाही सांगितले. आपण करतो, आचरत नाही. करणं, आचरण आणि अनुष्ठान करणं एकापेक्षा एक वरच्या पायऱ्या. आचरण तन मन धनाने आचरण करायचं. कोणीकडे तरी करून टाकले, आली ऑफिसमध्ये पगार घेतो, काम असं 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 केलं चाललंय, असं नाही. साधं झाडू मारायचा असला जरी तरी मंदिर झाडते, स्वयंपाक करायचा असला तरी भगवंत जेवायचा आहे. चांगलं नको करायला. काय माझ्या मालकाला आलं, रांधावाडा उष्टी काढा, हेच बायकांनी करायचं का? हे असलं मनात देखील येता कामा नये. करत असताना नामस्मरण पूर्वक काम करा. आचरणी झाली, आचरली. काय करावे? मज अर्पावी. भगवंत सांग झालं कर्म, अहो मी केली. कशी झाली? आज रस्सा कसा झालाय? केलात ना. ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. प्रवचन केलं, ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. ग्रंथ लिहिलात, जे जे काही आपण करतो लक्षात असं ठेवावं. खरं म्हणजे आपण करतो का? साधा विचार आहे. देह जड आहे, तो काही करत नाही. हा पंखा नुसता असला फिरतो का इलेक्ट्रिसिटी शिवाय? बरं इलेक्ट्रिसिटी आहे आणि पंखाच नाही आहे, उपयोग आहे? मग इलेक्ट्रिसिटी आहे आणि पंखा आहे, ते दोन्ही एकत्र येतात तेव्हा काम होतं. मग ते काल जसं सांगितलं, एक प्रकृती जगदाकारू, एक ईश्वर. ईश्वराच्या अधिष्ठानावर प्रकृती काम करते. तिथं मी कैसा आणला चोरू? कुठला मी आला? हा मी प्रकृती म्हणत असला तर जड आहे, काही करू शकत नाही. मी आत्मा म्हणत असला, आत्मा अकर्तृत्व आहे. दोन्ही एकत्र आल्यामुळे कर्म घडलं, हे लक्षात ठेवावं. मी काहीही करत नाही, मी नाही, माझं नाही, मला नाही. हे सगळं आलं म्हणजे कर्माचा कर्मयोग होतो. उदंड कर्म केली तर कर्मयोग होत नाही. मग ते कर्मवीर लावतात शब्द. ते कर्मवीर वगैरे काही नसतात. साधं कर्म केलं तरी जनाबाई दळत होती, पण ती म्हणत काय होती? भगवंत माझ्याबरोबर दळतो, भगवंत माझ्यावर दळतो. याचा अर्थ असं नाही की ती दळायला बसली समोर भगवंत दळायला हात धरलेला आहे आणि हिने हात धरलेला आणि दळताय. ते सिनेमा दाखवतात तसं नसतं. ते तिला माहिती होतं आज जो बसलेला आहे तो हे सगळं करतोय, मी काहीच नाही. उगीच संत जनाबाईला संत जनाबाई म्हणत नाहीत. आपल्याला कोण काय म्हणतो? त्याचं कारण प्रत्येक वेळा मी करतो हा भाव असतो. तो मी आतला कळतच नाही आहे. बाहेरच्या मीतून आतल्या मी जायला पाहिजे, ते ध्यानाचं काम आहे. उचित कर्मे आगवी तू आचरोनी, तू आचरोनी. बघा आपण तू आचरणी करतो असं नाही, आपण करून घेतो. मला असं वाटतं काही वेळा ध्यान करायच्या वेळी सुद्धा एखादा जर असेल तर तो काय म्हणेल, हे 500 रुपये घे, माझ्याऐवजी ध्यान कर बरं, तू पगार ठेवलाय. पुजारी ठेवतातच,
श्रीमंतांच्या घरातनं पूजा करायला. आमचा पुजारी येतो, पूजा करून जातो. एखादा मनुष्य ठेवते, हे ध्यानाचं जे काम आहे सांगितले सद्गुरूंनी साधना, तुम्ही करत जा, चालेल. काही यजमान करतायत ते पत्नीला पुरेल तर पत्नी करते ती साधना यजमानाला पुरेल? कदापि होणार नाही. प्रत्येक जीव स्वतंत्र आहे, कर्मयोगे सगळं मिळाली. एकाचं दुसऱ्याला चालत नाही, ज्याचं त्यांनीच करावं लागतं. त्यामुळे तू आचरणी मजार पावी, संपलं. आणि त्याची जी करता करता या कर्माने काय होत असेल तर चित्तशुद्धी. चित्तशुद्धी जर होत नसेल, चित्तशुद्धी याचा तरी अर्थ काय? आपण शब्द वापरतो नाही, चित्तशुद्धी. चित्तशुद्धी याचा अर्थ चित्त अशुद्ध असलं पाहिजे म्हणून शुद्ध करायचंय. जर शुद्धच असेल तर मग अशुद्धी शुद्धी प्रश्नच येत नाही. मग अशुद्ध झालं, कशाने अशुद्ध झालं? विकाराने. काम, क्रोध, मत्सर, दंभ भरलंय अगदी अंतःकरण त्या सगळ्या विकाराने. सारखं पाहिजे, मिळालं नाही त्याला मिळालं, मला मिळालं नाही. नोकरीत त्याला प्रमोशन, अहो माझ्या पाठीमागून आला तो, हे बघ तू तुझं काम कर. असं नाही, कॉम्पिटेटिव्ह सेन्स. त्याला मिळालं का मला मिळालं. भावाभावात असलं तरी चढावं, जावा जावा झाल्या चढावं. त्यापेक्षा हा जर अंडरस्टँडिंग असेल की माझं काम मी करणार आहे, आणि त्यामध्ये सुद्धा त्याच्याही पुढची पायरी अशी येते की मी करतच नाहीये तर अर्पण तरी कुणी कोणाला करायचं. आपण जसं नदीतलं पाणी घेतो आणि नदीलाच, कुठलं पाणी? नदीचंच. मग तू काय केलं? काय नाही, तो आनंद मिळवला मी फक्त, या पलीकडे काय नाही. तसं आपण फक्त कर्मातला आनंद मिळवायचा. के केलं, छान झालं, लोकांना आवडलं, बस परमेश्वराला. आणि आत आपल्या समाधान झालं की समजावं परमेश्वरालाही आवडलं. जे मी केलंय ते परमेश्वराला मान्य झाले. आत बसले ना तो उपद्रष्टा, हनुमंता, भरता, भोगता. तो काय बाहेरून बघत नाही तुमच्याकडे. तुमच्या मनात काय विचार येतो तो देखील त्याला कळतोय. वर वर आपण या 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 म्हणतो, बसा बसा. आत आल्या घ्या चहा पण द्या त्यांना नेऊन. आता मला बाहेर जाते कशाला, आता करमडले पुन्हा. मग ते बाहेर बोललात ते काय, आत एक बाहेर एक, सगळं समर्थाने काही सोडलेलं नाहीये. आपण दासबोध वाचतो आहे खरं म्हणजे, पण ह्या तऱ्हेनं वाचतो काय बघायला पाहिजे आपल्याला. आत बाहेर स्वच्छ पाहिजे. आलाय ना, ठीक आहे, 2 मिनिटं त्याच्याशी बोला, सांगा गडबड असेल तर. मी म्हटलं मला पण आता मला जायचंय. आपण जर जरा फोन करून आला असतात ना तर जास्त बरं झालं असतं. मी तयारीत असतो, आपण बोलायचं असतं तर. अचानक तुम्ही आलेला आहे त्यामुळे आता मला जास्त वेळ थांबता येत नाही, मी आता जातो, संपलं. तेच वागणं असतं, तोच हे असतो. पण कशा तऱ्हेनं आपण वागतो त्याच्यावर फार अवलंबून आहे. आणि ठराविक वेळ ध्यान नाम केलं की बाकीच्या वेळ कसंही वागलं तर चालतं असं नाही आहे. प्रत्येक कर्म ही साधन आहे. तुमच्या मनात जरी वेडावाकडा विचार आला तर तो भगवंताला कळला, त्याचं इम्प्रेशन झालं, संस्कार उठला तुमच्या मनावर. आणि जोपर्यंत मनामध्ये हे सगळं बसलेलं आहे तो भगवंत आला जरी तुम्ही नाव घेतलं म्हणून, हाका मारल्यात म्हणून, तर आत बघतो डोकावून जागाच नाही. रुधले जागे संत म्हणतात. जिथं भगवंत बसवायचा तिथं जागाच नाहीये. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी 15व्या अध्यायाचं म्हटलंय ना, आता हृदये आपुले चौफाळुनिया भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. पण ते चौफाळलं का आपणच विचारू. कुणाबद्दल मनात आला तरी लगेच नाम घ्यायला पाहिजे की चुकलं परमेश्वरा, माझ्या मनात हा विचार आलाच कसा, येताच कामा नाही. तो एक व्यापणे आला कसा म्हणून त्याचा पुन्हा संताप. कोणत्याही क्षणाला मन अत्यंत शांत, प्रसन्न, तृप्त असलं पाहिजे. काही विचारलं काय पाहिजे, मला नाही वाटतं खुशीवर नाही इकडनं तिकडे विचारलं वळलो तरी मनाला विचारलं तुला काय पाहिजे, तर मनाकडनं उत्तर पाहिजे, काही नको. आणि हवंच असेल तर प्रभू तू मला पाहिजेस, बस. मागायचंच असेल तर मागावं, परमेश्वरा मला तू पाहिजेस, तुझ्या खेरीज मला दुसरं काही नको. असं चुकून तरी कधी आपल्या तोंडात आलं का विचार करावा. पूजा केली, नमस्कार केला की भगवंताला कापड सुटत असेल, काय वागतो कोण असतो काय लावून लिस्ट तयार, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. तो म्हणे तुझा नमस्कारही नको आणि तुझी लिस्टही नको. हे सगळं साधन येते. तो
लक्षात आलं. त्यामुळे हे आपण ध्यानाचं सांगितलं. आता तसं सांगायला तर समज ध्यानावरच तासभर जाईल म्हणून बोलत नाही. तुम्ही उचित आहे कर्म सांगितले, हा कर्मयोग आहे. लक्षात आलं. याप्रमाणे कर्म, प्रत्येक कर्म होतं का आपलं बघावं. आता याच्यात जो विचार आला ज्ञानाचा विचार आहे. इथून आपल्याला पोचायचं आहे कुठे असं जर विचारला तर ज्ञानाकडे. भगवद्गीतेने 4 मार्ग सांगितले ना, कर्म, भक्ती, योग आणि ज्ञान. या 4ही मार्गाने कुठं पोचायचं आहे तर ज्ञेयाकडे पोचायचं. ज्ञेय काय आहे? आत्मा. म्हणजे मीच तो आहे खरं म्हणजे. पण मी जो भटकून खाली आलेलो आहे जीवावर, जीवभावावर आणि देहभावावर, ते पुन्हा आता उंच आत्म्याच्या ठिकाणी जायचं. आणि उंच जाण्यासाठी कोण उंच जातं? ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था. सत्वगुण असल्याशिवाय वरची गती नाही. मग आपल्या साधना म्हणजे काय करायचं? सत्वगुण वाढवला पाहिजे. मग सत्वगुण पुन्हा पुन्हा वाचावा. काय त्यांनी सांगितलेलं आहे? परमार्थाविषयी तातडी म्हटलेलं आहे. आपल्याला परमार्थाची तातडी नसती, फावल्या वेळात जमला तर. संसारातली असेल तर तातडी. इथून निगडीला जायचं असतं त्या इथं जाऊन येते. काय मुलीचं काहीतरी हे आहे वगैरे, इथंच निगडीला, इथल्या इथं. आणि इथं प्रवचन आहे किंवा प्रवचनाला संध्याकाळची वेळ, आता कुठं जायचं. याचा अर्थ असा, आपल्याला तातडी कशाची आहे? संसाराची आहे का परमार्थाची आहे? जर सत्वगुण असेल तर तो म्हणे आधी ते मग वेळ काढून तो जाणार, वेळ काढून ते ऐकणार, वेळ काढून ध्यान करणार. ध्यानाला वेळ झाला नाही असं म्हणतात तेव्हा म्हणते जेवण राहिलं का 4 दिवस तुमचं? वेळ झाला नाही म्हणून. ते मात्र 2 नाही 3 वेळेला होतं. आणि ध्यानाला 10 मिनिटं मिळत नाही, बसायला होत नाही. ते एक्सक्यूज जे आहे ना, सबब सांगतो तो साधक नव्हे. काही कारण असतं का म्हणे, अहो ते काय आजारी आहेत ना हॉस्पिटलमध्ये म्हणून आम्हाला तिकडे जावं लागलं. मग तिथे रिकामच बसलेत ना, मग नामस्मरण करायला काय हरकत आहे? उलट ती सेवा करताना परमेश्वराची सेवा करतोय म्हणावं, उलट मागून घ्यावं किंवा 4 तास मी येऊन बसे ना तिथे. सेवा करायचं आपल्याला संधी मिळालेली आहे. शांतपणे काही एखाद्या ग्रंथातलं वाचतायत, बरं काही हाका मारली उठून द्यायचंय, तिथं करायचंय काय दुसरं. ते आजारीपणावरच चर्चा करत बसायचं. 4 लोकांनी जमायचं, आव ते कसं झालं, आता झालंय करायचंय, चर्चा करून काय होणार आहे. याचा अर्थ असा की साधा जो विचार विवेक असं म्हणतो ना, तो विवेकच नाही राहत आपला, सुटून जातो केव्हाच, कळतही नाही आपल्याला कसा सुटला तो. कशाला गौणत्व आणि कशाला प्राधान्य हे सुटतं, त्यामुळे होत नाही. त्यामुळे ज्ञान जे मिळवायचं असेल आणि ज्ञानापर्यंत जायचं असेल तर ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. काही समाज जे महत्वाचे आहे त्याच्यातला 5-6 समास महत्वाचा आहे. दशक 5 समास 6. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. पहावे आपणासी आपण, अहो आम्ही सारखे किती वेळा आरशात बघत असतो, पुष्कळ वेळ आरशासमोरच असतो, आम्ही बघत असतो. पहावे आपणासी आपण, त्याला ज्ञान म्हणायचं का? आपण म्हणजे कोण इथे? आपण आपल्याला पाहायचं आहे. आपण याचा अर्थ जो जीव, जे आत्म्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे अंतःकरणामध्ये, त्या आत्म्यापासून दूर झालेला आहे, त्या आपणाने त्या आपणाशी एकरूप व्हायचं आहे. आपण त्या आपल्याला पाहायचं आहे. आणि पाहायचं आहे म्हणजे असं पाहायचं नाहीये, एकरूप व्हायचं आहे म्हणजे आपणच ते व्हायचं आहे. बघा मी तुम्हाला सोपं करून सांगते, आता याच्यापेक्षा आणखी सोपं काय करणार. आपण ते व्हायचं आहे. मग आता काय अडलेलं आहे? ते सच्चिदानंद आहे. जीव ब्रह्मैव नापरा. जीवही ब्रह्मच आहे, तेही ब्रह्मच आहे. मग काय झालंय? जीवाला उपाधी लागली देहाची. मी जीव, माझं बंधन, माझं आहे जन्म मरण. अरे बाबा, तुला जन्म मरण नाही. तू ब्रह्म आहेस, आत्मा आहेस. देहाला जन्म मरण आहे. तू देहाला धरलायस आणि मला जन्म मरण आहे म्हणतोयस. तर देहापासून सोडव स्वतःला आणि तिकडनं सुटलास की जिथं आहेस तिथं आपोआपच जाशील तू. पण तिथनं सुटला तर इथंच प्रश्न आलेला सगळा.
आणि तसं जर सुटता आलं तर पाहावे आपण अशी आपण आपल्याच ठिकाणी बसून आपण शांत बसतो. काय प्रश्न आहे त्याच्यामध्ये? 5 मिनिटं मिळाली, 10 मिनिटं मिळाली, अर्धा तास मिळाला, बस रंगले काय. अशी जर व्यक्ती असेल तर ती सारखी एकांताची इच्छा करत असते. सगळेजण म्हणाले काय बाहेर येणार का तुम्ही? नाही, जाऊन या तुम्ही. आणि मनात म्हणत बरं झाली गेली बाहेर, आता मला शांतपणा मिळेल, आता मी ध्यानाला बसतो. आणि ध्यानाला बसणं हे सुद्धा एकदा काही समारंभपूर्वक बसावं. समारंभपूर्वक ह्याचा अर्थ काय? विशिष्ट ध्यान बैठक घालून ते समोर उदबत्ती लावून वगैरे वगैरे सगळं करायचं आहे, नाही असं नाही आहे. तथापि अखंडच ध्यान आहे. अखंडित भेटी रघुराज योगो. आपण दोन नाही आहे. इथे आता समजा मंडळी बसलेली दिसली, सगळी बसलो आपण, देहाच्या पातळीवर भिन्न आहे प्रत्येक जण, पण वस्तुतः आपण भिन्न आहोत का? विचार करा बरं. प्रत्येकाला तेच आहे, 2 पाय 2 हात, ते डोकं डोळं, हृदयाच्या ठिकाणी हृदय आहे, सगळे अवयव ज्या त्या ठिकाणीच आहेत. आपण अन्नच खातो, पाणीच पितो. फरक काय आहे खरं म्हणजे? एखादी नवीन व्यक्ती जर आली तर आपण भेटतो, बोलतो वगैरे सगळं आनंद नाही, जोपर्यंत आपल्याला ती कळलेली नाही तोपर्यंत. त्याच म्हणजे ओळखीची व्यक्ती जर आली, मग तिचा स्वभाव, तिने मागं काय केलं होतं, पूर्वी ती मला काय